नमस्कार, माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्याचे डबल स्वस्तिक कसे करायचे ते शिकणार आहे. हे अशा प्रकारचे डबल स्वस्तिक आपल्याला बनवायचे आहे. तर ते स्वस्तिक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती 2 प्रकारचे, तिघही 6 नंबरचे मोती आहे, नायलॉन धागा, कात्री आणि सुई. चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 4 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. तुम्ही कुठलाही कलर वापरून हे स्वस्तिक बनवू शकतात. हे पहा, मी आता 4 लाल रंगाचे मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतले आहे. आणि आता आपल्याला त्याची चौकट डिझाईन बनवायची. पहा, हे असे 4 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता आपण ही जी गाठ आहे, ह्या गाठीजवळचा हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घेतला आहे. पहा, हा असा धागा ओढून घेतला आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढणार आहे. म्हणजे आपली ही चौकट डिझाईन पक्की अशी तयार होते. हे पहा, आता मी सगळ्या 4ही मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपण ह्या 4ही मोत्यातनं सुई बाहेर काढली. अशी चौकट आपली इथे तयार झालेली आहे. आणि आता आपल्याला ह्या मोत्यातून हा जो मधला लाल मोती आहे, इथे आता आपल्याला 3 मोती होऊन अशी 4 मोत्यांची चौकट इथे बनवायची आहेत. आता आपण पांढरे मोती घेणार आहे. पहा, 3 पांढरे मोती आपल्याला आता धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला त्याच दिशेने बाहेर काढायची आहे. ही पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. इथे आपली ही चौकट तयार झाली. आता आपण ह्या मधल्या मोत्यात सुई आणणार आहे. तर हा एक पांढरा मोती आणि हा मधला मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही प्रत्येक मोत्यातून परत एकदा सुई फिरून घेऊ शकतात, म्हणजे आपली चौकट व्यवस्थित अशी तयार होते. आता परत आपण धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. ह्या मधल्याच मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. आणि परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली, हा मधला मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली, त्याच्यातून सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत ह्या मधल्या मोत्यातूनच सुई आपल्याला वरती काढायची आहे. तिसरी चौकट आपली इथे तयार झालेली आहे.
आता आपण परत ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा. आता इथे आपले 1 2 3 हे 3 मोती इथे झालेले, 3 चौकट झालेले आहे. आता आपल्याला चौथी चौकट बनवायची. चौथी चौकट कशी बनवायची ती आता आपल्याला इथे रंगीत बनवायची. तर रंगीत चौकट पहा कशी बनवायची. एक पांढरा मोती घ्यायचा, एक रंगीत मोती घ्यायचा, परत एक पांढरा मोती घ्यायचा पहा. हा एक पांढरा मोती घेतला. हा पांढरा मोती घेतल्यानंतर हे असे आपण मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता परत हा जो मधला लाल मोती आपण ओवलाय रंगीत, त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आता इथे हा एक लाल मोती आणि परत 3 लाल मोतीहून आपल्याला चौकट इथे बनवायची आहे. त्याच्याकरता मी धाग्यात 3 लाल मोती ओवून घेणार आहे. हे 3 लाल मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता पहा, आता आपल्याला इकडे सुई फिरवून घ्यायची आहे ह्या साईडला. तर आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली, परत हा मधला एक पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि हा एक रंगीत लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढली. आता आपल्याला इकडे सुई फिरवून इकडे लाईन बनवायची मोत्यांची. तर ती पहा कशी बनवायची. आता हा एक मोती आणि परत आता आपण 3 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि हा जो मोती आहे ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत आता आपण हा एक पांढरा मोती परत आपल्याला मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा मधला पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा. आता इथे परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर आपण जो मधला मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला परत त्याच दिशेने सुई अशी बाहेर काढायची. धागा ओढून घ्यायचा आणि आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. परत ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. फक्त मधला मोती लक्ष ठेवायचा, त्याच्यातून सुई आपल्याला दरवेळेस बाहेर काढायची आहे. परत आता आपल्याला इथे 1 2 3 हे 3 पांढरे मोती झाले. आता इथे परत आपल्याला एक पांढरा मोती, एक रंगीत मोती, आता मी इथे पिवळा कलर वापरणार आहे पहा. परत एक पांढरा मोती, हे असे 3 मोती ओवून घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातूनच सुई आपल्याला परत त्याच दिशेने बाहेर काढायची. ही पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे. आणि परत आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि आता हा जो पिवळा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. इथे आपण लाल मोती ओवून लाल मोत्यांचे चौकट ओवले. आता इथे मी हा पिवळा मोती घेतलेला आहे. इथे आता आपण हा पिवळा मोती एक आणि परत 3 पिवळे मोती घेऊन इथे आपण चौकट बनवणार आहे. इथे आपलं हे स्वस्तिकचं पान तयार झालेलं आहे. हे पहा, आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. याशी सुई बाहेर काढली. परत आपण सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे आणि गाठ पाडून घेऊ. हे पहा, हे अशी आपण सुई बाहेर काढली. परत ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. ही अशी गाठ पाडून घेतल्यानंतर आता मी तुम्हाला हा एवढा भाग कसा जॉईन करायचा ते दाखवणार आहे. हे पहा, इथे आपलं हे एवढं असं स्वस्तिक झालेलं आहे. स्वस्तिकचं पान इथे
तयार आहे. आता आपल्याला हे पान इथे जॉईन करायचं आहे. तर पहा, आता मी हे इथे असं ठेवणार आहे. हे असं ठेवायचं आणि त्याला जॉईन करायचं. त्याच्याकरता मी परत दुसरी सुई इथे घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला परत मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला तेवढा भाग जॉईन करून दाखवते कसा करायचा ते. डबल स्वस्तिक आपल्याला करायचं आहे आज. तर मी तुम्हाला हे पहा, आता हे माझं स्वस्तिक पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला हा भाग इथे जॉईन करायचा आहे. स्वस्तिक जॉईन करायचं आहे. तर पहा, आता आपण ह्याच्यावर ही पट्टी ठेवलेली आहे. ही अशी पट्टी आपण ठेवून घेतली. तर आता आपण काय करणार आहे, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर इथे आता आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे. हा एक पांढरा मोती घेतला आणि हा एक पांढरा मोती घेतल्यानंतर आता आपण इकडच्या हा जो खालच्या पट्टीतला मोती आहे त्याच्यातून सुई अशी वरती काढणार. ही अशी सुई आपण वरती काढून घेतली आहे. पहा, धागा ओढून घ्यायचा आहे. फक्त आता आपल्याला मोत्यातून सुई बाहेर काढून मोती घेऊन ही एवढी पट्टी जॉईन करायची. पहा, आता मी परत एक पांढरा मोती घेतला. एकदा ह्या मोत्यातून सुई काढायची, एकदा त्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे पहा, मी आता याच्यातनं सुई बाहेर काढलेली आहे ह्या खालच्या पट्टीतून, आणि ही जी वरची पट्टी ही आपल्याला जॉईन करायची आहे. तर आता आपण दुसरा एक पांढरा मोती घेतलेला आहे. खाली आपण सुरुवात केलेली आहे. ही अशी हा धागा ओढून घेतलेला आहे. आता आपण हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढू. हा पांढरा मोती, ही अशी सुई बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, हे असं आपलं स्वस्तिक इथे तयार होणार आहे. आता आपण परत एक पांढरा मोती, आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. हे असं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. हे असं धरायचं आहे दोन बोटांमध्ये आणि मोती घ्यायचे पांढरे. आता आपण एक पांढरा मोती परत घेणार आहे. हा मी पांढरा मोती सुईमध्ये घेतलेला आहे. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, हा एक खालच्या पट्टीतला पांढरा मोती, अशी सुई बाहेर काढायची. धागा ओढून घ्यायचा. परत आपल्याला आणखीन एक पांढरा मोती घ्यायचा. आता आपण इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला समोरच्या पट्टीतल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, हे स्वस्तिक एकदम सुंदर दिसतं. करून पहा, तुम्हाला समजलं की नाही ते मला कॉमेंट्समध्ये कळवा. आता मी ह्या खालच्या पट्टीतल्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे. आता ही जी वरची पट्टी त्याच्यातला हा मोती, ह्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढली. फक्त धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे परत आता आपण ह्या वरच्या पट्टीतल्या मोत्यातून सुई बाहेर काढली. हे पहा, धागा दिसतोय. आता परत आपण एक पांढरा मोती घेणार आहे आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता आपले इथे पिवळे मोती पहा. आता आपल्याला इथे एक पिवळा मोती घ्यायचा आहे. हा एक पिवळा मोती घेतला आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता आपली ही चौकट करायची पूर्ण. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. परत आपण एक रंगीत पिवळा मोती घेणार आहे. हे पहा, हा एक पिवळा मोती घेतला. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता इकडचा हा जो मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढलेली आहे. हे पहा, हे अशी आपली स्वस्तिकची पट्टी इथे जॉईन झाली.
आता तुमच्या लक्षात आलंच असेल. आता इथेच असे सरळ सरळ मोती आपल्याला जॉईन करायचे आहे. ही चौकट, ही चौकट, ही चौकट. आता आपलं हे पहा, हे स्वस्तिक इथे हे एवढं पान आता आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. त्याच्याकरता मी सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. आता आपण हा जो भाग आहे हा जॉईन करणार आहे. त्याच्याकरता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, हा एक पांढरा मोती स्वस्तिकचा, ह्याच्यातून मी सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आता आपल्याला इथे एक पांढरा मोती घ्यायचा आहे. हे पहा, हा एक पांढरा मोती घेतला आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे असं पकडून ठेवायचं असं. आणि आता मी ह्या मोत्यातून सुई काढली, ती ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. समोरासमोरच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि हे स्वस्तिक आपल्याला जॉईन करायचं आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता परत आपण एक पांढरा मोती घेऊ. परत त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आता परत आपल्याला इथे एक पांढरा मोती घ्यायचा आहे. सुंदर असं आपलं दुहेरी स्वस्तिक इथे तयार होत आलेलं आहे. पहा, आता मी ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढते. पहा, ह्या लाल मोत्यातून अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता इथे आपली लाल मोत्यांची चौकट आहे. पहा, तर इथे आपण लाल मोती घेऊ. खूप सुंदर असं स्वस्तिक आपलं इथे तयार होत आलेलं आहे. पहा, आता मी ह्या इकडच्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढते. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता आपण इथे एक पांढरा मोती घेऊ. आता आपल्याला पांढरेच मोती घ्यायचे आहे आणि एवढीच पट्टी आता आपली जॉईन करायची राहिलेली आहे. आता आपण ह्या इकडच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घ्यायचा. अशा प्रकारे आपलं हे स्वस्तिक इथे तयार झालेलं आहे, दुहेरी स्वस्तिक. आता परत आपण एक पांढरा मोती घेऊ आणि आता आपण इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, हा धागा दिसतो खालच्या स्वस्तिकच्या पट्टीमध्ये. आता हे जे वरचं स्वस्तिक आहे त्याच्यातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. परत आपण एक पांढरा मोती घेऊ आणि परत आता आपण ह्या इकडच्या ही जी वरची पट्टी पहा, हिच्यातल्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता ही खालची पट्टी, खालच्या पट्टीतला हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली. एकदम सोप्या पद्धतीचं स्वस्तिक मी तुम्हाला शिकवलेलं आहे. पहा, करून पहा. समोरासमोरच्या मोत्यातून सुई आपल्याला फक्त बाहेर काढून जॉईन करायचं आहे. असं आपलं हे स्वस्तिक तयार झालं आहे. आता इथे आपले हे पिवळे मोती आहेत. आता आपण एक पिवळा मोती घेऊ आणि इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपण ह्या मोत्यात, आता हा जो पिवळा मोती आहे हिच्यातून सुई अशी बाहेर काढली. अशा प्रकारे आपलं स्वस्तिक इथे तयार झालं. पहा, आता इकडे आपल्याला परत पट्टी फिरवून घेतलेली आहे. परत एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि इकडच्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, हा पिवळा मोती, ह्याच्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली. पिवळा मोती सुईमध्ये ओवून घेतलेला आहे आणि ह्या मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेतली. पहा, ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे.
अशा प्रकारे आपलं दुहेरी स्वस्तिक इथे तयार झालेलं आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे. सुंदर असं आपलं दुहेरी स्वस्तिक इथे तयार झालेलं आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. हे पहा, आपले मोत्याचे स्वस्तिक इथे तयार झालेले आहे. मोत्याचे स्वस्तिक. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.